याच्यातला भाग नाही. आणि मी आपल्या माध्यमातनं जर माझे शिवसेनेचे शिंदे साहेबांवर निष्ठा असणारे आणि प्रेम करणारे कार्यकर्ते इथे असले तर जाहीरपणाने सांगू इच्छितो की पैशाचा व्यवहार करून तिकीट देणारे एकनाथ शिंदे साहेबांचे पदाधिकारी नाहीत किंवा नेते नाहीत. आमच्या काही कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरामध्ये अशा पद्धतीनं जर वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे, ते खेदजनक आहे. जे कोण बोलले असतील त्यांची मी समजूत काढेन, परंतु कदाचित तो उद्रेक असतो, आक्रोश असतो कार्यकर्त्यांच्या मनामध्ये की तिकीट का मिळालं नाही. तर आता अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर बघतो, अनेक गोष्टी आपल्या माध्यमातून बघतो, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याकडे असं झालं असेल की काय. पण असा एकही नेता आमच्या पक्षामध्ये नाही की जो आर्थिक व्यवहार करून अशा पद्धतीनं घाणेरडं कृत्य करेल. त्याच्यामुळे जे कोण बोलले असतील त्यांची समजूत. तुमचा मोठा भाऊ पण वारंवार हेच सांगतो, तुम्ही आता महाराष्ट्रात सुद्धा सत्तेसोबत आहात, असं असतं ना सतत शिंदेच्या शिवसेनेला हार्ड बार्गेन करावं लागतं. पुण्यापुरतं नाही, संभाजीनगर झालं, मुंबईसाठी सुद्धा मी सांगतो ना, हे तुम्हाला मान्य आहे का? कार्यकर्त्यांच्या भावना समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही देखील सर्वसामान्य कार्यकर्ते होतो. आमच्या घरामध्ये देखील कोण आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण नव्हते. याच्यामधनं आम्हाला मोठं करण्यामध्ये देखील शिंदे साहेबांचा मोठा हात आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते जर भावनिक झाले असतील त्यांची आपण समजूत काढू. पण महत्वाचा मुद्दा जर आपण सांगितला की भाजपाच्या मुंबईच्या जागा वाटपामध्ये काही गडबड झाल्या, मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो की त्या जागा वाटपाचा आणि त्या अलायन्स मधला मी एक घटक होतो. त्याच्यामुळे कुठेही शेवटी जागेमध्ये चढाओढी कुठेही ग्रामपंचायतीला पण असते अलायन्स झाल्यानंतर. त्याच्यामध्ये कोणी कोणाला चेपलं असं होत नाही. म्हणून मी शिवसेनेच्या वतीने सांगितले की शिवसेनेबरोबरची भाजपाची युती होती तुटली, हे जे वाक्य आहे हे आमच्या दृष्टीनं आक्षेप घेणारं वाक्य आहे. मग ते आमच्यापैकी कोणी बोललं असेल तर त्यांनी ते बोलू नये, त्यांना आम्ही सांगू. पण मी आज जे सांगतोय हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे मी प्रेस घेतोय. त्याच्यामुळे ही माध्यमांना ते माहिती देतात आम्ही चुकीचं ब्रीफ तुम्हाला एक मिनिट मी नंतर खाली येऊन जेव्हा हे चुकीचे संदेश येत होते मी स्वतः तुम्हालाच उत्तर दिलंय. युती तुटलेली नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे. वेळ कमी असल्यामुळे फॉर्म भरले जात आहेत. उद्या सगळ्यांशी चर्चा करून उदय सामंत इथे येत आहेत आणि जो काही समन्वयाने निर्णय घ्यायचा ते नेते घेतील हे मी तुम्हाला सांगितलं. काल काही पदाधिकारी तिकडे जिजाई निवासस्थानी जाऊन काल भेटले नेते अजित पवारांसोबत प्रस्ताव देखील 30 ते 35 जागांचा दिला. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आमचे पदाधिकारी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जाऊन भेटले असते, ऐका ना माझं पूर्ण किंवा युबीटीच्या नेत्यांना जाऊन भेटले असते तर आक्षेप घेण्यासारखं होतं. महायुतीमधला अजितदादांचा एक घटक पक्ष आहे आणि जर बार्गेनिंग करत असताना भाजपा बरोबर कमी जागा मिळत आहेत अशा पद्धतीचं चित्र आमच्या काही पदाधिकाऱ्यांना जर जाणवलं असेल तर ते भेटले असतील. परंतु भेटून अजितदादांबरोबर त्यांनी अलायन्स नाही ना केली. त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की आपण जास्त वेळ मी बोलण्यापेक्षा तुमचा वेळ घेण्यापेक्षा त्याच्यामधला मतितार्थ असा आहे की कुठेही युती तुटल्याची घोषणा कोण करतं? नेते करतात, बरोबर आहे. आणि जर मुख्य नेते आणि आमचे मार्गदर्शक आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं मी इथं आलो असेल आणि मी जर सांगत असेल तर माझं अधिकृत आहे. मी सांगितलं की पदाधिकाऱ्यांच्या भावनेच्या भरामध्ये काही वक्तव्य गेली असतील पण ती तुम्ही अधिकृत मानू नये, तेच सांगण्यासाठी पदाधिकाऱ्यांना इथं आलो. तुम्हाला मी काय सांगितलं होतं मुंबईच्या बाबतीमध्ये आकड्यापेक्षा 227 जागेवर महायुती लढणार आहे. आकडा पुढा आता काही सिक्रेट आमच्याकडे ठेवायला द्या. आमचं काही सिक्रेट आहे ते आमच्याकडे ठेवायला द्या. मी भूमिका काय पक्षाची केली आपल्या पुढे समोर की युतीच्या बाबतीतला जो विषय आहे त्याच्यामध्ये
काही आमच्या लोकांच्या वक्तव्यातनं जर गैरसमज होत असतील तर ते होऊ नये. अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती होऊ शकते का पुण्यात? सर मुंबई और पुणे को लेकर हिंदी में ब्रीफिंग दीजिएगा कि एग्जैक्टली क्या परिस्थिति है महाराष्ट्र महाराष्ट्र ऐका ना, मी तुमच्या सगळ्यांचा सन्मान म्हणून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला जायच्या अगोदर तुमच्याशी बोललेलो आहे. मला एकदा बोलू दे, मी तुमच्याशी बोलतो ना. सर मुंबई और पुणे में युति को लेकर क्या परिस्थिति है एक बार क्लियर कर नहीं, दीजिए. पुणे में आज मैं मीटिंग के लिए आया हूं. वहां भी जो एबी फॉर्म बीजेपी की तरफ से दिए गए हैं और शिवसेना की तरफ से दिए गए हैं, उसके बारे में मैंने खुद माननीय राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब, हमारे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे साहब, चंद्रकांत दादा से हमने बात की है. हमने जो एबी फॉर्म दिए हैं और बीजेपी ने जो एबी फॉर्म दिए, इसका रीजन ये नहीं है कि युति में कुछ तनाव आ गया है. हमारे दोनों नेता जो मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री है वो बैठ के उसका डिसीजन लेंगे. आपका अलायंस इंटैक्ट है, आपका अलायंस इंटैक्ट है क्योंकि शहर प्रमुख जो है यहाँ के पुणे के वो बोलते फिर वापस आप वही क्वेश्चन. नहीं, हिंदी में मैंने ये बोला है कि मैं यहाँ राज्यात कुठेही युती तुटलेली नाही असं उदय सामंत म्हणतात. पण 5 जानेवारीला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा हा 3रा टप्पा मानला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.